आपण बुलेटिनमध्ये मराठवाड्याविषयी विशेष वृत्तांत बघूया। मराठवाड्यावर खरे तर न भूतो न भविष्यती असंच महासंकट कोसळलंय। कधी पाहिलाच नव्हता इतका भीषण पाऊस मराठवाड्यानं पाहिला आणि मराठवाड्यावर निसर्ग का कोपला, मराठवाड्यामध्ये ढगफुटी कशामुळे झाली याविषयीची उत्तरं शोधून मिळत नाहीयेत। पाहूयात स्पेशल रिपोर्ट। मराठवाड्यानं आतापर्यंत पाहिला नाही असा पाऊस पाहिला। पाऊस नव्हे तर अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पाऊस क्रूरपणे मराठवाड्यावरती संकट म्हणून कोसळला। त्यामुळे गावं आणि शेती पाण्यात बुडाली। जिकडे पाहावं तिकडे फक्त पाणी आणि पाणीच पाहायला मिळत आहे। मराठवाड्यात तब्बल 886 मिलीमीटर पाऊस झाला। सरासरीच्या 130% पाऊस मराठवाड्यात झाला। त्यामुळे कोरड्या ठाक पडलेल्या नद्यांनाही महापूर आला। सिंदफना, बिंदुसरा, सीना, मांजरा या सगळ्या नद्या तर प्रवाह सोडून तीराच्या दोन्ही बाजूने असलेल्या शेतातून दुथडी भरून वाहू लागल्या। नद्यांनी प्रवाह बदलल्यामुळे शेती, घर, जनावरं यांचं प्रचंड नुकसान झालं। मराठवाड्यात नद्यांनी काठांवरील गावं आणि शेतांमध्ये हाहाकार उडवला। नद्यांनी अजगराप्रमाणे शेकडो गावांना विळखा घातला। परिणामी होत्याचं नव्हतं झालं। मराठवाड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीने या भागातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान केलंय। मी आता बीड जिल्ह्यामध्ये आहे। बीड जिल्ह्यातल्या हिरापूर भागामध्ये मी आता उभा आहे आणि हिरापूर भागामध्ये शेतकऱ्यांचं कशा प्रकारचं नुकसान झालंय हे आपण आज न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून ते बघणार आहोत। आता आपण हिरापूर भागामध्ये आहोत आणि हिरापूर भागामध्ये मी ज्या शेतामध्ये उभा आहे हे शेत आहे कपाशीचं आणि या शेतामध्ये असलेल्या कपाशीची काय अवस्था झाली आहे हे आपण या ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून बघू शकतो। सर्व दूर पाणीच पाणी या शेतामध्ये झालेलं होतं। संपूर्ण कपाशीचं पीक जे आहे ते आडवं झालेलं आहे। शेतजमीन होत्याची नव्हती झालेली आहे। केवळ पीकच खराब झालंय असं नाहीये, तर या शेतकऱ्याची शेतजमीन जी आहे ती देखील उद्ध्वस्त झालेली आहे। ही शेतजमीन जी आहे ती देखील आता राहिलेली नाही आहे जागेवर। हे दृश्य आहे बीड जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातलं। विशेषतः आपण हिरापूर भागामध्ये आहोत आणि हिरापूर भागामधली ही सगळी दृश्य आहे। या भागामध्ये प्रमुख पिकं जी आहे त्यामध्ये कपाशी असेल, तूर असेल, सोयाबीन असेल आणि ऊस असेल, ही प्रमुख 4 ते 5 पिकं आहे ज्या पिकांचं या पुराच्या पाण्यानं, या अतिवृष्टीनं नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांवरती जणू आभाळ कोसळलं होतं। मोठ्या आपत्तीतून आता कसं सावरायचं, पुन्हा कशा पद्धतीने शेती करायची असे अनेक प्रश्न या शेतकऱ्यांसमोर निर्माण झाले। शासनाने काहीच नाही याची भरपाई द्यावी आणि लवकरात लवकर कर्जमाफीचा एक जे विषय त्यांनी मार्गी लावा। कारण की हे जी याला जे आहे का सगळं बाहेरून पैसे आणूनच खर्च केलेले आहे। आणि आता हे तोडायला आलेले 1-2-4 दिवसात याला तोडायला जमत होतं। आता हे पाणी खाली झाली ताबडतोब याचे फळं का पूर्ण खाली येणार आणि झाड पण राहणार नाही। झाड याला काढून टाक लागणार आहे उन्हाळ्यात। कारण नुकसान एवढं झालं की भयंकर नुकसान झालेलं आहे। त्यांनी तातडीनं पंचनामे केले पाहिजे। प्रत्येकाची मोटर वाहून गेली, पाईप वाहून गेली। शेतकरी देशोधडीला लागला। शेतकरी 10 वर्ष उबदार येत नाही, इतकं नुकसान झालं। आणि तुमचं शासन किती देऊन आम्हाला मदत देणार आहे? काय सांगा। शासनाने सर्वतोपरी मदत दिली पाहिजे। पंचनामे व्यवस्थित लवकर झाले पाहिजेत। आणि इथं 2 घरं पाण्याखाली गेली। रेस्क्यू टीम आम्ही प्रयत्न केला, खासदारांना 10 फोन केले, एकही फोन त्यांनी रिसिव्ह केला नाही। एकदा म्हणले पाणी परिषदेला गेलेत, एकदा म्हणले सांगलीला मोर्चात गेलेत। ज्यांनी नाही ती कारणं दाखवली त्यांनी प्रत्येकाने उत्तरं दिली। सीना नदीच्या पुरामुळे सोलापूरच्या 110 गावांना मोठा फटका बसलाय। मोहोळ, दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापुरातील अनेक तालुक्यांमध्ये मोठं नुकसान झालंय। सोलापूर, अहिल्यानगर आणि मराठवाड्याला निसर्गानं तडाखा दिलाय। या तडाख्यातून सावरण्यासाठी बळीराजाला बराच काळ लागणार आहे। सरकारनं मदत आणि समाजानं धीर देण्याची गरज आहे। महापुराच्या जखमा आणि खाणाखुणा आज इथं प्रत्येक घरात दिसत आहेत। संपूर्ण संसार इथं उद्ध्वस्त झालाय। घराची ही अवस्था झाली आहे। या घरात पाणी कुठपर्यंत होतं हे आपल्याला
यावरून स्पष्टपणे दिसू शकतं संपूर्ण घरभर गाळ पसरलाय. घरात ह्या इथपर्यंत पाणी होतं आणि हे संपूर्ण पाण्याखाली 72 तास होतं. निसर्ग का कोपला आणि तो मराठवाड्याच्या मुळावरती का आला? मराठवाड्यात काय चुका झाल्या असा प्रश्न आता निर्माण झालाय. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते जलसंधारणाची योग्य व्यवस्था न करणे, वृक्षतोड आणि जमिनीची धूप यामुळे पाण्याची समस्या अधिक गंभीर बनली. मोठी मोठी धरणं असूनही स्थानिक तलाव, बंधारे आणि लहान प्रकल्प यांची उपेक्षा करण्यात आली. दीर्घकालीन पाणी धोरणाऐवजी तात्पुरत्या उपायांवरती लक्ष देण्यात आलं. त्यामुळे मराठवाड्यावरती ही वेळ आल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. ही पाऊस कोपला आहे का मानवाची चूक आहे यावरती आपण विचारणार आहोत. प्रशासन देखील काय करते, आपल्यासोबत नागरिक आहेत. काय सांगाल नेमकं, एवढा बीड जिल्ह्यामध्ये पाऊस झालाय, अनेक नदी नाले ओढे तुडूंब भरून वाहत आहेत, तर काही ठिकाणी खूप मोठं नुकसान देखील झालंय. तर याच्या पाठीमागे ही नेमकी मानवी निर्मित चूक आहे का पाऊस कोपलेला आहे? दोन्ही गोष्टी आहेत. एक तर निसर्गाचा प्रकोप झालेला आहे आणि त्याला माणूसही जबाबदार आहे. आपण नद्याच्या पात्रात घरं बांधलेत, कुणी नदीच्या पात्रात मुरुम टाकून रस्ते बनवलेत, कुणी आणखीन काय काय केले, रस्ते पाण्यात रस्त्यात पाणी, अशी परिस्थिती झाली. नाही, नक्कीच जसं या भागात पहिल्यांदा प्लॉटिंग पाडत गेली, नाल्याचं जो ओढा होता तो नाल्यात आणून ठेवला आणि जो आता 60 फूट रस्ता आहे, 60 फूट रस्ता नाल्यासहित असताना देखील आज जर परिस्थिती जर बघितली तर नाला 2 ते 3 फुटाचा झाला आहे आणि रस्ता तो 20 फुटाचाच झाला आहे. याला प्रशासन पण जबाबदारी, कारण त्यांनी फक्त गुत्तेदार पोसायचं म्हणून जसं पाहिजे तसं काम करून घेतलं. त्याच्या नाला राहिलाच नाही ना तिथं. नाला नाहीच आहे. मागच्या 4 ते 5 दिवसापासून आम्ही ग्राउंडवरती आहोत. आम्ही बघतोय जिथं जिथं शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे तिथं छोटे छोटे जे बंधारे आहेत ते दोन्ही बाजूने म्हणजे बंधारा त्या ठिकाणी बंधाऱ्यात अडकलेले लाकडं असतील किंवा इतर वस्तू त्यामुळे बाजूने फुटलं आहे आणि शेकडो एकरच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. त्यामुळे नद्यांवरती ज्या पद्धतीने आपण अतिक्रमण केलं आहे, बंधारे बांधताना त्या ठिकाणी इंजिनियरांचं मत किती विचारात घेतलं आहे हे सुद्धा विचार करण्यासारखं आहे. काही ठिकाणी तर नाले अरुंद आणि रस्ते मोठे अशी परिस्थिती झाली. त्यामुळे अतिवृष्टीत नद्या नाल्यांना प्रवाहित होण्यासाठी जागाच राहिली नाही. पुरात नद्यांनी पात्र विस्तारलं. पण चूक नेमकी कोणाची आणि त्याची शिक्षा शेतकऱ्याला का मिळावी? यात बळीराजाचा काय दोष? परिणामी आता सर्वस्व गमावलेल्या शेतकऱ्यांना सरकारनं मदत करण्याची गरज आहे. ती आमची अपेक्षा आहे की कमीत कमी जे आम्ही महाराष्ट्र बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे त्याला काही समजा फेडण्याकरता मुदतवाढ द्यावी किंवा जे शेतकऱ्याकडे कर्ज आहे, आमच्या संपूर्ण शेतकऱ्याकडे जे कर्ज आहे ते कर्ज माफी करावी. नाही तर कमीत कमी थोडीशी तातडीची मदत म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी कमीत कमी ह्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करायला शासनाला सांगावे आणि थोड्याफार प्रमाणात का होईना आम्हाला एक उभं राहण्यासाठी किंवा थोडं धीर म्हणून एक थोडीशी मदत तरी करावी. मुलीचं लग्न आहे माझी यावर्षी, खरंच होत नाही. तुमची आणि मुलगी त्याच्यासाठी आद्रक लावली, कपाशी. मला सगळ्या घराला येडा घातला पाण्यानं. दुरात आहे, झोपलीस का काय? मी म्हणलं झोपले बाबा. बघत येतं खाली इतकं पाणी, मला काहीच उचलाय आलेलं, काहीच घरातलं. जीव वाचवला, पळालं आणि इतकं पाणी लगेच 3 वाजतात पाणी आलं इथं. ह्या घराहून पाणी गेले, कुठं ठेवा म्हणताना काही सगळी कागद हे सगळं भिजलंय. काय काय नुकसान झालं? सगळं गेलं माझं, सगळं का भांडी बाजत सगळी गेले, ते सगळे गेले तिकडे कुठं गाव सबीर जाणवार. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मराठवाड्याला भीषण संकटातून सावरण्याची आता वेळ आली आहे. कारण प्रचंडच नुकसान झालंय, भविष्य अंधकारमय झालंय. निसर्ग पुन्हा कोपणार नाही, मराठवाड्यावर पुन्हा असं संकट येणार नाही, याकरता आता प्रयत्न करण्याची गरज आहे. तरच मराठवाडा आणि शेतकऱ्यांचं भविष्य सुरक्षित आहे. निसर्ग कोपला की मानवी चूक झाली असा प्रश्न आता निर्माण झालाय. जागतिक हवामान बदलाचा वातावरणावरती मोठा परिणाम झालाय. परिणामी निसर्गाचं चक्रच बदललंय. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी असं चित्र जगभरात अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. ढगफुटी सदृश्य पाऊस होत असल्यामुळे अवघ्या काही तासातच पाणी पातळी वाढते आणि नद्यांना पूर येऊन प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे.
मराठवाड्यानं अशी नैसर्गिक आपत्ती पहिल्यांदाच पाहिली आहे. भारत हे वातावरणाच्या बदलामुळे एक हॉटस्पॉट तयार झालेला आहे. कारण त्याच्या दक्षिण बाजूला, पूर्व बाजूला आणि पश्चिम बाजूला, पूर्व बाजूला बंगालचा उपसागर आहे, पश्चिम बाजूला अरबी महासमुद्र आहे आणि दक्षिणेला हिंद महासागर आहे. या तिन्ही समुद्राच्या पाण्याचं तापमान वाढल्यामुळे त्याचा परिणाम हा मराठवाड्यात, महाराष्ट्रात जाणवू लागलेला आहे. मध्य महाराष्ट्रात आणि लातूर, धाराशिव आणि सोलापूर आणि सम पार्ट ऑफ बीड. तर मला म्हणायचंय की हा तर एक परिणाम आहे आणि त्यासोबत मराठवाड्यात जे 4 मोठे जंगल होते ते नामशेष झालेले आहेत. एडशीचं अभयारण्य असेल, गवताळा अभयारण्य असेल, माहूर, किनवट या 4 ठिकाणचे जंगल मोठ्या प्रमाणात नष्ट झालेले आहेत. गाळानं भरलेली धरणं शेतकऱ्यांच्या मुळावरती आली आहेत. काही राहिलेलं नाही सोयाबीन मध्ये. पिकाचे नुकसान एवढे झाले सर की सोयाबीन त्याचं पूर्णतः पिकाचं नुकसान झालंय. मराठवाडा, सोलापूर आणि अहिल्यानगरमध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर त्या सर्व भागातील धरणं तुडुंब भरली. धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला. या निमित्तानं धरणांमधील गाळाचा प्रश्नही चर्चेत आला. राज्यातील सर्वच धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ चालला. अनेक वर्षांपासून धरणातील गाळ काढण्यात आलेला नाही. दरवर्षी पावसाच्या पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात धरणांमध्ये माती वाहून येते आणि गाळाच्या रूपात ती धरणात साचून राहते. परिणामी धरणं लवकर भरतात. नाही, पावसाचे तुम्हाला दोन्ही टोकं दिसायला मिळणार आहेत. एक तर तुम्हाला अल्प प्रमाणाचा फटका बसणार आहे, नाही तर अति पावसाचा फटका बसणार आहे. तर वातावरणाच्या बदलामुळे तुम्ही दोन्ही टोकं, तुम्हाला असमतोल पर्यावरण किंवा असमतोल निसर्गावरचं जो कंट्रोल की आहे तो हरवलेला आहे आणि तो भविष्यातही जाणवेल. आणि दुसरीकडे तुम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणात गवत नष्ट करताय, बायोमास नष्ट करताय. त्याच्यामुळे एक झाड कित्येक कोटी लिटर पाण्याचं पुनर्भरण करतं आणि बायोमास जर नसेल तर कुजण्याची प्रक्रिया आणि पाणी मुरण्याची प्रक्रिया ही मंदावते. धरण क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे धरणामधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे धोका पुन्हा वाढत चाललाय. मी ज्या धरणावरती आहे, तेरणा धरणावरती, तुला पाण्याचा अंदाज येईल धाराशिव जिल्ह्यात कशा पद्धतीनं पाऊस बरसतोय. तेरणा धरण आहे आणि तेरणा धरण परिसरात जर बघितलं आपण तर किती मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. या धरणाचा पाण्याचा विसर्ग बघ किती मोठ्या पद्धतीनं हे पाणी जे आहे ते विसर्ग होऊन बाहेर पडत आहे. रात्री पाऊस सुरू झालेला पाण्याचा प्रवाह जर आपल्या बघितला तर आपल्याला निश्चितच अंदाज येऊ शकतो की हे पाणी किती वेगानं बाहेर पडतंय. शेत शिवारात पाणीच पाणी आहे. नागरिक काही ठिकाणी आज अडकलेली जरी नसली तर प्रशासन मात्र पूर्ण वेळ सतर्क असल्यामुळं नागरिकांनी आता खबरदारी खरंच घ्यायची आहे. मात्र हे पाण्याचा प्रवाह, हा पाणी शेतकऱ्यांच्या नुकसानीचं व शेतकऱ्याला त्रास देणारं ठरणार आहे. सोलापुरात सीना नदीने अक्राळ विक्राळ रूप धारण केलं होतं. या नदीचा फटका अनेक गावांना बसला. ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. घरदार, संसार, शेती हे सगळं वाहून गेलंय. हाती लागेल ते घेऊन या ग्रामस्थांनी एका मंदिरात आसरा घेतला. आयुष्यभराची जमापुंजी पाण्यात वाहून गेलीये. फक्त जीव वाचलाय. घरं पाण्यामध्ये दिसेनाशी झाली. जमीन खरडून गेली. अशा परिस्थितीत या ग्रामस्थांमध्ये सध्या आहे ती फक्त अस्वस्थता आणि उद्या काय याची चिंता. हे चित्र सर्व पूरग्रस्त भागात पाहायला मिळत आहे. शासनाला मी एवढीच विनंती करेल की आज काहीतरी शासनाने मदत करावी. कारण आज याच्यातलं असणारा एक काहीच असं म्हणजे शिल्लक नाही राहिलेलं आहे. काहीच हातातोंडाला आलेला घास असा आहे झालेला आहे. याच्यावरती खूप असे स्वप्न बघितले होते की मुलांचे शिक्षण होतील, घरातले काही कामं होतील, परंतु आता असं म्हणजे काहीच एवढं हे झालेलं की काही शिल्लक न राहिल्यामुळं आत्महत्या करावं की काय अशी वेळ माझ्यावर येऊन ठेपलेली आहे. आणि मला या ठिकाणी काही सुधरत नाही. मी काय करावं मला कळत नाही. म्हणून पुढे मला बोलता सुद्धा येत नाही साहेब. माझं खूप नुकसान झालेलं आहे. मला काहीतरी शासनाने मदत करावी एवढीच विनंती मी सरकारला करेल. तुम्ही खूप कष्टानं हे सगळं उभं केलं, पण डोळ्या देखत तुमच्या सगळं उद्ध्वस्त झालं. काहीच राहिलं या पाण्यामध्ये बाजू तरी हे करून उपयोग नाही झाला याचा काही. याचे इतके नुकसान झाले शासनाने. याच्याबद्दल आम्हाला थोडी मेहनत, थोडा जर त्याचा मोबदला दिला तर बरं होईल. नाही तर काय आम्ही कर्ज काढून लोकांचे एक शेतीच केलेली आहे.
किती खर्च आला काका तुम्हाला ते 2-2.5 एकर आमचं हे हा याच्यामध्ये जवळजवळ मला 60 ते 70 हजार रुपये खर्च आलेला आहे. 60 ते 70 हजार रुपये खर्च आला. आता हे 60-70 हजार रुपयाचा माल तर आणि नाही, पण उत्पन्न 60 किती रुपयाचं झालं नाही. असतं बरं तुम्हाला? इथं 2-2.5 लाखाचं उत्पन्न सगळं झालं असतं. नदीला जीवनवाहिनी म्हणतात, पण अतिवृष्टीनं ही जीवनवाहिनी नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी काळ ठरली आहे. चूक निसर्गाची की मानवाची या प्रश्नावरती अनेक वर्ष चर्चा होईल, पण आता चर्चेची नव्हे तर कृती करण्याची वेळ आली आहे. निसर्गाला हानी न पोचवता शाश्वत विकास करावा लागेल, तरच हे निसर्ग चक्र सुरू राहील. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.